वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लावर्स डिझाइन बघणार आहोत। आता यामध्ये मी हे वेगवेगळे काही फ्लावर्सचे आकार ड्रॉ केलेले आहेत। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा हा आपण प्रकार बघणार आहोत। यामध्ये या इथून सुईला खाली टाकायचं, खालचा दोरा वरती घ्यायचा। यामध्ये मी येलो कलरच्या सिल्क थ्रेडचा वापर करते आणि या इथे पूर्ण चेन स्टिचिंग करून घ्यायची। छान छोटे छोटे चेन स्टिचिंग करायच्या, मोठ्या बिलकुलही नाही करायच्या। आता यानंतर या इथे ही जी आउटलाइन आहे या आउटलाइनला पूर्ण चेन स्टिचिंग करायची। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं की हे दोन आपण ज्या चेन स्टिचिंग करून घेतलेले आहेत, एक हे इथे आणि एक इथे, याचा उपयोग आपल्याला जेव्हा आपण इथे स्टिचिंग करणार असतो तर इथे लॉक करताना या इथे लॉक करायला सोपं जातं आपल्याला आणि इथे कपडा सुद्धा आपला डॅमेज होत नाही। तुम्हाला दाखवते। या इथून सुईला वरती काढायचं, त्यानंतर या इथे स्टिच करायचं पहिले आणि इकडे लॉक करायचं। जे आपण चेन स्टिचिंग केलेली आहे त्याच्या पलीकडच्या साइडला पुन्हा याच्या इथे पण या इथे सुईला खाली टाकायचं आणि यानंतर या इथे लॉक करायचं। यामुळे कसं होतं की हा इकडच्या साइडचाही कपडा खराब होत नाही आणि इकडेही खराब होत नाही आणि शिवाय स्टिचिंग करायलाही सोपं जातं आपल्याला। त्यामुळे कंपल्सरी पहिल्यांदा चेन स्टिचिंग करून घ्यायची। आता हे असं छानसं फ्लावर तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण त्याला छानपैकी शेड करू। याच्यासाठी मी या इथून पहिले सुईला खाली टाकलं, खालून दोरावरती घेतला, पिंक कलरचा थ्रेड घेतलेला आहे मी। वापस घ्यायचं, पुन्हा पुढे एकदा लॉक करायचं, पुढे एक दोन, एकदा पुन्हा वरती काढायचे। बघा हे दिसताना किती सुंदर दिसते याच्या या शेडमुळे आणि याच्यावरती मी एक स्टोन लावून घेतलेला आहे। आता यातला मी दुसरा प्रकार बघ। चला आता यातला आपण दुसरा प्रकार बघणार आहोत। यासाठी मी घेतलेली आहे साधी सिंपल सुई आणि दोरा आणि त्यानंतर ही कलरवाली जरदोजी आणि हे छोटेवाले शुगर बीट घेतलेले आहेत। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा सेंटरमधून आता हे जे फूल मी काढलेले आहे याच्या सेंटरमधून एक लाइन पण काढून घेतलेली आहे। त्यानंतर या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं, यामध्ये एक जरदोजी आणि एक शुगर बीट टाकायचा।
आणि या इथे पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं. करण्यासाठी एकदम सोपं आहे. आणि तुम्हाला जर साध्या बुट्ट्यामध्ये सुद्धा ही डिझाईन वापरता येते, बुट्टा म्हणून सुद्धा ही डिझाईन वापरता येते. यामध्ये अजून एक जरदोजी आणि शुगर बीट टाकला. जे आपण सेंटरला लाईन मारून घेतलेली आहे, बरोबर त्या लाईनच्या तिथूनच सुईला वरती काढायचं. बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. यामध्ये फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे की ही जी आउटलाईन आहे ती एकसारखी यायला पाहिजे. एक इकडे आली तर त्याची पूर्ण फिनिशिंग निघून जाते. त्यामुळे ही जी आपण आउटलाईन केलेली आहे त्याच आउटलाईनवरती बरोबर हे शुगर बीट यायला पाहिजेत. आणि यामध्ये जरदोजी काही छोट्या किंवा काही मोठ्या या पद्धतीने वापर करायचा. आता यानंतरचा अजून एक तिसरा प्रकार दाखवते. यामध्ये मी हे 4 पदरी सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि आपली नॉर्मल सुई घेतलेली आहे. एकदम साध्या सिंपल पद्धतीने करणार आहोत. यामध्ये फक्त फ्रेंच नॉट टाकायचे आहेत आपल्याला. या इथून सुईला वरती घेतला, थोडंसं इथे ट्विस्ट केलं, त्यानंतर या इथे थोडासा इथे पिळ दिला, त्यानंतर या इथे आता यामध्ये पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, या इथून पहिल्यांदा सेंटरमधून एक लाईन काढूनच घ्यायची. आणि यामध्ये जर तुम्हाला अजून काही वेगळं पाहिजे असेल तर या इथे जिथे आपण फ्रेंच नॉट टाकतोय त्याच्या तिथे एक तुम्ही चमकीसुद्धा टाकू शकतात. या इथे एक चमकी टाकल्याच्या नंतर अजून सुंदर त्याला गेटअप येतं. बघा, हे सुद्धा किती सुंदर दिसतं. जर तुम्हाला छान हेवी एम्ब्रॉयडरीचं ब्लाऊज पाहिजे असेल तर त्यावेळी तुम्ही या पद्धतीच्या फ्लावरचा वापर करू शकता. आता यानंतर अजून एक प्रकार दाखवते मी फ्लावरचा. हा पण खूप सोपा प्रकार आहे. यामध्ये आता मी 4 पदरी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. आता या इथून सुईला वरती काढायचं. यानंतर याच्या इथेच एकदा पुन्हा सुई खाली टाकायची आणि पुन्हा या इथून एकदा सुईला वरती काढायचं आणि यामध्ये हा जो दोरा आहे हा दोरा टाकायचा या पद्धतीने.
पुन्हा या इथे एकदा सुईला खाली टाकायचं. या फ्लावरला ट्युलिप फ्लावर म्हणतात. आणि आता यामध्ये आपण पुन्हा एकदा सुईवरती काढू आणि फ्रेंच नॉट टाकू. बघा हे किती सुंदर दिसते. हे बघा हे सगळे फ्लावर्स किती दिसताना सुंदर दिसत आहेत. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.